चला सामन्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आपण सोन्या पाखरा ग्रुप आयोजित सोन्या पाखरा चषक 2026 24 ला इव्हेंट आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सर्वांचं स्वागत करूया आणि या सामन्याकडे जाऊया. एका बाजूला मोहो संघ आणि दुसऱ्या बाजूला टीम आहे असरोटी संघ. टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि बॅटिंगचं आमंत्रण दिलंय टीम मोहो संघाला. मागच्या स्पर्धेमधील मालिकावीर म्हणून ज्याला आपण पाहिलं तो सूर्या मस्करला आपण पाहताय. सूर्यानं काय बॅटिंग केली होती, अप्रतिम जबरदस्त खेळ सुद्धा त्याच्या माध्यमातून मागच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. आणि मालिकावीर आणि त्यानंतर आपण पाहिलं तर रनरअप राहिलेला संघ मोहो संघ सुद्धा पाहायला मिळाला. आज पुन्हा एकदा हा संघ असरोटी संघ टीमच्या अगेन्स्ट खेळतोय. नंतरचा सामना कदाचित वशिनी आणि त्यांच्याबरोबर खेळणारा संघ असेल तो म्हणजे स्कायरा 11 वहाल बिग हा संघ पाहायला मिळेल. त्यावेळेला वेगवान बॉल फेकलाय, वेगावर स्पार होता, मागे एक धावा आणि वाईड अशा 1+1 2 धावा आणि या 2 धावेनं टीम पोहोचते ती 3 या अंकावर. मोहो टीम आपला अतिरिक्त प्लेयर पाठवा. मोहो टीम या कोणीतरी नावं सांगायला. या वेळेला बॉल पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेर आउटसाइड दी लेग स्टंप पंच वळतायत आणि इट्स अ वाईड बॉल. अवांतर बॉल न मात्र धावा संख्या पुन्हा एकदा 4 या अंकावर. 4 ऑन अ बोर्ड, 4 धावा स्कोर कार्डवर लागतायत. स्ट्राईकवर राकेश खेळतो आता. मगाशी आपण पाहिलं सूर्याला. राखेसाठी हा बॉल वेगवान होता, विकेट साठी कदाचित प्रयत्न खूप सारे राहिले परंतु एक धाव सुद्धा पूर्ण झाली आणि या एक धावेनं पुन्हा एकदा धाव संख्या आहे ती 5 धावा. फटका सुरेख सूर्या मस्करच्या बॅट मधून आलाय. दमदार षटकार, क्या बात आहे. स्टंट अँड डिलिव्हर आपली ताकद तिथे सिद्ध करत असताना अगदी सूर्याला आपण पाहत आहे आणि या उत्तुंग असा षटकार सुद्धा पाहायला मिळाला. 6 धावा जोडल्या आणि 6 धावेनं टीमची धावसंख्या 11. प्रचंड ताकदीचा वापर करतोय. प्रत्येक बॉलवर आक्रमण ते रूप त्याचं पाहायला मिळतं. आक्रमक पवित्र आहे पाहायला मिळत आहे आणि मग या बॉलवर षटकार सुद्धा आलाय. कव्हरच्या वरतून मारलेला हा षटकार उत्तुंगाचा. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज पवनचा हा बॉल आता मात्र बीट करतोय बॅट्समन सूर्याला आणि सूर्या मात्र बीट झाल्यानंतर डॉट बॉल येतोय. पवन आणि सूर्या अशी एका बाजूला गोलंदाज दुसऱ्या बाजूला फलंदाज. बघा समोरची गाडी आहे, गाडी कृपया ती काढायची आहे. इनोवा समोरची इनोवा बघा. इनोवा कोणाची आहे? समोर व्हाईट इनोवा. इनोवा कोणाची आहे? थोडीशी बाजूला काढ, टेम्पोच्या बाजूला आहे बघा समोर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते पवन. सूर्यासाठी आपण पाहताय अलॉंग द कार्पेट खेळतो आहे.
सिंगल मिळाली, सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 12वर पोहोचतोय. षटक पहिलं पाहायला मिळालं. अगदी आपण पाहताय पवनला हाताळत असताना आपण पाहिलं आहे. आणि पवनच्या षटकामध्ये आपण धावांचा विचार केला तर तब्बल 12 धावा खर्च करतो. राकेशसाठी बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला, समोरून निघालाय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू टाकले. षटक पहिलं कंप्लीट झालंय. 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं षटक पूर्वार्धामधील पवनचं 12 धावेचं राहिलं आहे. त्यामध्ये एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला आणि मोहो टीमची धावसंख्या ती 12 धावसंख्या. बघा समोर जी इनोवा गाडी आहे 6500 गाडी क्रमांक आहे 6500. बघा कुणाची असेल तर कृपया थोडी हलवा तिथून, कारण समोर खेळण्यासाठी अडथळा निर्माण होतो. जी ग्लास आहे ती रिफ्लेक्ट होतीये. चला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज नवीन येतो नयन नामक गोलंदाज, ज्याचा पहिलाच बॉल वेगवान तेज तरार वेगावर स्वार होता आणि त्या पहिल्याच बॉलवर मात्र बीट करतोय सूर्याला आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता असरुटी टीमच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू फेकलाय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या 12. अवांतर बॉल, वाईट बॉल, वाईटची एक धाव जोडली जाईल. धावसंख्या 13 लागते स्कोर कार्डवर. सूर्या मस्करनं मागच्या स्पर्धेमध्ये तब्बल 119 पॉईंट आणि 4 विकेट, 119 धावा 4 विकेट आणि त्यानंतर मालिकावीर असं एक विस्फोटक खेळ त्याचा पाहिला होता आपण. यावेळेला जेलची संधी, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे. सेफ लँडिंग. एका धावेसाठी पुन्हा एकदा बॉल निघालाय आणि धावसंख्या 1 न पुढे जाईल. पुन्हा एकदा धावसंख्या स्कोर कार्डवर 14 धावसंख्या. एक षटकार जर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला, त्यानंतर आपण पाहिलं तर सिंगल, डबल, वाईड, अवांतर धावा अशा जोडतायत आणि चांगली मी म्हणेन गोलंदाजी सुद्धा होते असरुटी टीमकडून. परंतु मोहो संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. गोलंदाजी असो फलंदाजी असो सातत्याने चांगला खेळ राहिला आहे. परंतु असरुटी टीमच्या अगेन्स्ट खेळताना आता किती धावा असतील. या वेळेला कव्हरच्या वरतून प्रचंड ताकद मनगटातील दाखवत असताना, आपल्यामध्ये क्लास इथे सिद्ध करत असताना, आपल्यामधील अगदी गुणवत्ता दाखवत असताना राकेशच्या बॅटमधून आलाय हा क्लासिकल ड्राईव्ह. अगदी कव्हर पॉईंटच्या वरतून स्क्वेअर कट षटकार, 6 धावा. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. पॉइंटला कव्हरला असे षटकार मारणं कदाचित कठीण काम असतं, परंतु क्या बात आहे, कन्वर्ट केलाय आणि प्रॉपर बॅटवर आणि त्यानंतर षटकार सुद्धा पाहायला मिळाला. 7 धावेनं मोहो संघ पोहोचतोय. तो आता धावसंख्येचा आलेख आपण पाहताय 20 अंकावर. 20 धावा लागतात स्कोर कार्डवर. वन प्लस वन पुन्हा एकदा वाईड आणि मागे अवांतर अशा 2 धावा जोडल्या गेल्या. 2 धावेनं धावसंख्या 22वर पोहोचती आहे. चांगली धावसंख्या आता सध्या जर आपण पाहिले तर पाहू शकाल सध्या चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतो आहे. नेक्स्ट मॅचमध्ये आपण पाहू शकणार स्कायरा 11 वहाल संघाने त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहे. तो चंद्रकांत स्पोर्ट्स बैरीदेव क्रिकेट संघ वशेनी संघ असे 2 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतील. वशेनी संघ मागच्या 2 लगातार टुर्नामेंटमध्ये चॅम्पियन राहिलेला संघ सुद्धा पाहायला मिळाला आणि चांगला खेळ या टीमचा सातत्याने राहिला आहे. तो वहाल संघाचा विचार केला तर वहाल संघ सुद्धा सातत्याने चांगला खेळ करत असतो. चांगले चांगले खेळाडू त्या टीममध्ये आहेत आणि आज एक चांगली लढत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा सिंगल आणि धावसंख्या आहे ती टोटल आता पुन्हा एकदा पोहोचते ती 23 धावसंख्या.
हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न सूर्या मस्करच्या माध्यमातून, परंतु एक टप्प्याने चेंडूला अडवला आहे, उडी लगावली आणि त्यानंतर थांबवलं बॉल आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा एक सिंगल रन्स मिळते. धावसंख्या आता टोटल 24 धावसंख्या. षटक दुसरं सुरू आहे. नयनचा जर विचार केला तर अद्यापर्यंत एक षटकाराचा मार खाल्ला आहे, परंतु त्यामध्ये वाईट बॉल आले, सिंगल आल्या, अशा धावा त्यानं खर्च केला आणि धावसंख्या आता 24 आहे टोटल. पहिल्या षटकामध्ये 12 आणि नंतरच्या षटकामध्ये आता मात्र आपण पाहताय चांगली गोलंदाजी करतो आहे आणि षटकांची इथून 2 षटकांची समाप्ती झाली. 12 चेंडूचा खेळ संपलाय. षटक पहिलं 12 धावेचं आणि हे षटक सुद्धा 12 धावेचं. सरासरी 12 न 24 धावा लागतायत मोहो टीमच्या स्कोर कार्डवर आसरोटी टीमच्या अगेन्स्ट. फटका सुरेख अप्रतिम सूर्या मस्करच्या बॅटमधून पुन्हा एकदा येतो आहे. अवकाशाला गवस निघालणारा षटकार. बिग हिट पाहायला मिळाला. बिग हिट करतोय आणि ताकदीचा वापर करत असताना आणखी एक षटकार. धावसंख्या 6 न 30 वर पोहोचली आहे. 30 ऑन अ बोर्ड. गोलंदाज येतोय तुषारला आपण पाहताय. बॉलिंग मार्कवर तुषार आणि तुषारचं वेलकम 6 न स्वागत केलंय. लवकर त्याचा गोलंदाज आता मात्र आपण पाहताय मिडॉनला क्षेत्ररक्षक होता. चेंडूला अडवणं महत्वाचं होतं, परंतु तसं घडलं नाही. आणि इथून मात्र काय घडतंय, काय घडतंय, फिल्डरने केली चुकी. कदाचित त्याला माहीत असावं की मागे डिक्लेअर दाबा आणि अशा परिस्थितीमध्ये नॉनस्ट्राईक एंडला कधी कधी चेंडू फेकणं महत्वाचं होतं, परंतु तसं झालं नाही आणि यष्टीरक्षक पोहोचण्याआधी चेंडू निघून गेला. तो म्हणजे एक्स्ट्रा धावेसाठी 2 धावा आणखीन आल्या आणि धावसंख्या आता 32 वर पोहोचली आहे. 32. कधी कधी धावसंख्या 32. 32 धावा लागतायत. राकेश याच्यासाठी बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. वेल जज आणि झेल टिपलाय आणि मोहो टीमला राकेशच्या रूपाने धक्का पहिला. राकेश बाद होतोय. राकेशाचं योगदान जर पाहिलं तर एक षटकार आणि त्याचा खेळ सुद्धा पाहायला मिळाला आणि तो मात्र बाद झालाय. या वेळेला फटका सुरेख एक टप्प्यानं
मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून येतो आहे हा चौकार. या वेळेला रोहितचा फटका आपण पाहताय पुन्हा एकदा एक सिंगलसाठी आणि या सिंगलच्या मदतीनं टोटल टीम पोहोचली. धावसंख्या 3 षटकं कंप्लीट झाली आणि धावसंख्या मोहो टीमची 38 धावसंख्या 38 38 धावा. राहुल येतोय नवीन गोलंदाज आणि राहुलचा पहिला बॉल डॉट आलाय. पहिला चेंडू रोहितसाठी त्यानं डॉट टाकलाय. धावसंख्या स्थिर आहे 38 धावसंख्येवर मोहो संघ थांबलाय. येणाऱ्या उर्वरित 5 बॉलमध्ये स्लॉगरच्या शेवटच्या अंतिम षटकामध्ये मोहो संघाची मजल कुठपर्यंत असेल, मोहो संघाचा स्कोर कार्ड कुठपर्यंत पोहोचतो आहे, किती धावसंख्येला पुढे नेण्यामध्ये यश येत आहे. रोहितचा हा फटका सुरेख, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. 100% एफर्ट त्यानं दाखवलाय, 100% योगदान त्यानं या अगदी मॅचमध्ये दिलंय. आणि जो पवन होता ज्यानं पहिले षटक हाताळलं त्यानं मात्र चांगली फिल्डिंग सुद्धा दाखवली, आपल्यामधील गुणवत्ता दाखवली. आणि आता मात्र टीमसाठी धावा त्यानं वाचवल्या 5, फक्त मिळाली सिंगल. रन्स पोहोचल्या 39 धावसंख्या. उर्वरित 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फटका सुरेख, फिल्डरच्या वरतून ताकदीचा वापर करताना सूर्याच्या बॅटमधून आणखी एक षटकार. धावसंख्या 6 न पुढे जाईल आणि धावसंख्या आता जोडली गेली. ती टोटल आता 45 या अंकावर. 45 ऑन अ बोर्ड. 45 धावसंख्या. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 7 धावा खर्च करतोय. आता येणाऱ्या 3 बॉलमध्ये किती धावा येतील हे सुद्धा पाहायचं आहे. आणि धावसंख्या आहे टोटल स्कोर कार्डवर लागलेली ती म्हणजे 45 धावसंख्या. सूर्यासाठी हा बॉल आपण पाहताय समोरच्या दिशेला ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये खेळतोय. फिल्डर आहे परंतु रन्सचा प्रयत्न नाही आहे, रन्स घेतली नाही. अगदी एखादा मोठा फटका खेळायचा प्रयत्न असावा सूर्याचा. आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय आणि धावसंख्या पुन्हा एकदा 45. उर्वरित राहिले आता 2 चेंडू. उर्वरित 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये धावा किती येत आहेत. शेवटचे 2 बॉल होते. त्यानंतर सूर्याचा झेल टिपणं महत्वाचं होता. झेल काही मिळालं नाही. धावा सुद्धा 4 खर्च झाल्या आणि धावसंख्या पोहोचली गेली ती 49 वर. 49 ऑन अ बोर्ड. 49 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. शेवटचा अंतिम बॉल या पूर्वार्धामधील या षटकामधील आणि शेवट कसा असेल. धावसंख्या ती 49 धावा. पंच विकेट आहे. इट्स विकेट. सूर्या बाद होतोय. अगदी इनसाइड एज पाहायला मिळाली. आणि आता मात्र 49 जोडल्या गेल्या. 4 षटकांमध्ये करायच्या त्या असुरोटी संघाला 50 धावा. मोहो टीमनं जमवल्या 49. सूर्याच्या बॅटमधून तब्बल
34 धावांची इनिंग त्याची पाहायला मिळाली आणि त्यामध्ये मग षटकार असतील चौकार असतील असा समावेश सुद्धा आणि 49 आणि 50 धावेचं टार्गेट आहे त्या असरोटी संघाला. धावा जमतायत, धावा चेस होत आहेत. सोन्या पाखऱ्या ग्रुप आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आता मात्र मोह संघ आणि असरोटी या टीममधून कोणता संघ जिंकतोय, 50 धावा इथून जोडल्या जातील, 50 धावा वाचवल्या जातील हे पाहायला मिळेल. चला टॉस करतोय आपण. एका बाजूला वशिनी संघ आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ते स्कायरा 11 वहाल संघ. चला दोन्ही टीम आपण टॉससाठी या. वशिनी संघ इथे उपस्थित झालाय, वहाल संघ चला आपण लगेच टॉससाठी या. चला एका बाजूला प्रयासला आपण पाहू शकणार आहात, दुसऱ्या बाजूला आपण पाहताय जीवित असेल, त्यानंतर चला टॉस करतोय आपण. वहाल आणि त्यांच्या बरोबर आपण पाहताय टीम आहे ती चंद्रकांत स्पोर्ट्स बैरीदेव क्रिकेट संघ वैशेनी संघ. चला टॉस इथून करतोय. सामना 4 षटकांचा असेल. चला वहाल टीमनं टॉस जिंकलाय. सामना संपला की निर्णयावर अंमल करा. चला येणारी 24 बॉलांनी करायची आहेत त्या तब्बल 50 धावा. चला सामन्याकडे पुन्हा एकदा आपण जातोय. 24 बॉल आणि 50 धावेचं टार्गेट आहे. बॉलिंग मार्कवर येतो रोहित पाटील आपण पाहताय. रोहित पाठे हा गोलंदाज षटक क्रमांक पहिला हाताळणारे मोहो टीमच्या माध्यमातून आणि सलामीची जोडी पवन आणि त्याच्या जोडीला तुषारला आपण पाहताय. स्ट्राईकवर पवन, नॉन स्ट्राईक इनला तुषार. मग टोटल जर विचार केला तर 24 बॉल आणि 50 धावा. 12.5च्या सरासरीनं प्रति षटकामागे 50 धावा जमवायच्या आहेत. इथून 50 धावा जमतील, काय घडते सुद्धा पाहायला मिळत आहे.
परंतु चला मास सुरू करा. रोहित गोलंदाज सज्ज होतो आणि समोर आहे पवन. जी फलंदाजी राकेश असेल, मग त्याच्या जोडीला सूर्यानं केली आणि ती फलंदाजी आता पवन आणि तुषार करतील का? सुरुवात कशी करतात असरोटी टीमची आणि या 50 धावेपर्यंत कशा पद्धतीनं हा सामना पुढे जातो आहे हे अगदी दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहणार आहात. चला मॅचकडे पुन्हा एकदा. एका बाजूला मोह आणि दुसऱ्या बाजूला असरोटी. पहिलाच बॉल इथून डेट पाहायला मिळतोय खेळपट्टीच्या बाहेर. कदाचित पुढचा बॉल जर अशा पद्धतीनं पडला तर 9 चेंडू सुद्धा पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर अतिरिक्त बाउन्स आणि त्यानंतर खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू डेट बॉल पाहायला मिळतो आहे. पंचांचा इशारा, इट्स नो बॉल कॉल. नो आणि मागे सुद्धा एक धाव पाहायला मिळेल. अशा 2 धावा जोडल्या जात आहेत आणि या 2 धावेनं टोटल धावा संख्या स्कोर कार्डवर जोडली जाईल ती 2 धावा. चेंडू संपलेत 1 आणि धावा संख्या 2. फ्री हिटचा बॉल असेल. पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा पवन आहे समोर. चांगला बॉल, फ्री हिटचा बॉल वेगवान टाकलाय, वेगवान फेकलाय आणि त्यानंतर पवनकडे उत्तर नव्हतं. पवन तिथे बीट होतोय आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. आणखी एक डॉट बॉल येतोय, आणखी एक निर्धाव चेंडू फेकला जातोय. यावेळेला पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा नो बॉल आणि त्याच्यावर 1+1 अशा आणखीन 2 धावा. धावा संख्या 2 न पुढे जातील आणि धावा संख्या 2 न पुढे जात असताना 4 धावा संख्या स्कोर कार्डवर. आणखीन एक चांगला बॉल, एक नो बॉल, त्यानंतर चांगला बॉल, त्यानंतर नो, परत चांगला. अशा पद्धतीने चांगली गोलंदाजी करतोय रोहित आणि 3 चेंडू फेकलेत, त्यामध्ये धावा खर्च केले 4 धावा खर्च करत असताना फटका इथून सुरेख आहे का, की फटका फसला गेलाय? फटका फसला गेलाय, परंतु त्यानंतर मात्र सीमा रेषेच्या बाहेर जात असताना झेल टिपला गेला आणि त्यानंतर या बॉलवर मात्र 6 धावा. असं वाटलं कदाचित इथून की विकेट घेतली की काय, परंतु जसा इशारा आला 6 धावेचा फटका. मागचा बॉल षटकार, आताचा बॉल कमबॅकिंग. धावा संख्या आहे टोटल 10 या अंकावर. सरासरी 12.5ची आहे. 10 धावा लागतात. टार्गेट आहे 50चं आणि आता मात्र उर्वरित एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या षटकामधील. पवनच्या बॅटमधून षटकार आलाय. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा समोर पवन आणि त्याच्या समोर मात्र रोहित आहे. यष्टांच्या मागे सूर्य आहे. यावेळेला मागे जातोय. 1 धावेसाठी षटक पहिलं कंप्लीट. 11 धावेचं आणि येणारे बॉल आता 18 आणि त्या 18 बॉलमध्ये करायचे त्या टोटल आता 39 धावा. 18 चेंडू आणि 39 धावा म्हणजे प्रति षटकामागे 13ची सरासरी आता राखायची आहे. 13ची सरासरी राहिली आहे. 3 षटक आणि 39चं आव्हान आहे.
फटका अप्रतिम, फटका सुरेख आणि जाग्यावरून उंच आणि तितकाच लांब असा येतोय पवनच्या बॅट मधून षटकार. पवन ठोंबरेला आपण पाहताय ताकदीचा प्रचंड वापर करतोय, आपल्यामधील क्लास दाखवतोय, नैसर्गिक खेळ तो करतोय आणि शांत संयमानं आणखी एक षटकार सुद्धा आलाय. धावसंख्या आता टोटल आहे 17 धावसंख्या. त्यावेळेला गुडघा टिकून खेळलाय, फटका सुरेख, आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. हा म्हणताना चेंडू निघालाय वेगवान, चौकार, आणखी 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता पोहोचली 21 या अंकावर. 21 धावा. आता 1 उरलाय 29 धावसंख्येचा. 29 धावा आता करायच्या आहेत. 18 बॉलमध्ये 39 होत्या, येणाऱ्या 3 बॉलमध्ये आल्या 10 धावा. येता येणारे 15 चेंडू आणि त्या 15 चेंडूमध्ये 29 धावा करायच्या आहेत. 15 बॉल 29चं समीकरण. सामना नक्कीच चुरशीचा होईल शेवटपर्यंत. सामना अगदी मजा देऊन जाणार आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून, कारण नंतरचं षटक कदाचित सूर्य हाताळेल. त्यानंतर हलकीशे पाऊस येतोय, पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कदाचित बेनिफिट मिळेल का इथून राकेश अँटी मोहो संघाला, की जी पवनचा खेळ सुरू आहे तो खेळ असा सुरू राहणार आहे. धावा येतील सारं काही अगदी पाहायला मिळेल का, कारण कधी कधी असं होतं एखाद्या बॅट्समनला पावसाचा सुद्धा फरक पडत नाही, तो त्याचा खेळ दाखवत असतो, षटकार चौकार मारत असतो, कदाचित गोलंदाजावर हावी होतो, परंतु कधी कधी बॅट्समनला सुद्धा अडचण निर्माण होते आणि गोलंदाज कधी कधी चांगला खेळ करतो. परंतु इथून मात्र आता येणारे 15 चेंडू आणि त्यामध्ये करायचे आहेत त्या टोटल 29 धावा. पंधरा चेंडू आणि 29. यावेळेला पुन्हा एकदा डीपमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाला एक सिंगल मिळेल. एक सिंगल रन्स मात्र आता 22. येणारे चेंडू आता राहिले 14 आणि त्यामध्ये 28 धावा. 14 चेंडू आणि 28चे समीकरण आता मॅच मध्ये असेल. राकेश पुन्हा एकदा तयार आहे, समोर तुषारला आपण पाहताय. तुषारची बाट या वेळेला शॉर्ट फाईन लेगला गेली बघा, कदाचित चौकार गेला असावं तिकडे, कारण अगदी जर विचार केला आपण तर पाऊस पडतोय, बॅट स्किट होते, चेंडू स्किट होतो, हातामधून सटकतोय. अगदी आपण पाहताय सन्माननीय प्रितेशदा मुकादम यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून. एक डॅशिंग व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, राजकीय क्षेत्रामध्ये असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये एक चांगली कामगिरी ज्यांची राहिली आहे त्या प्रितेशदा मुकादम, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पंचा बॉल 1 धाव. आउट आहे का? ओके ओके ओके. फलंदाज बाद असतील आणि विकेट मिळाली, विकेट गेली आहे टीम असरोडी संघाची. आता इक्वेशन आहे 13 चेंडू 28 धावा, 13 बॉल 28. ज्यांचं मुख्य व्यासपीठावर आगमन होत आहे ते सन्माननीय आपण पाहताय प्रितेश मुकादम यांना आपण पाहू शकाल. एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहताय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध क्षेत्रामध्ये ज्यांची एक चांगली कामगिरी सातत्यानं राहिली आहे आणि तरुणांच्या बरोबर सातत्यानं मग असणं. क्रिकेटच्या पटलावर सुद्धा बरीच वर्ष ज्यांना आपण पाहिलं, लेदर क्रिकेट असेल, अशा विविध गोष्टीमध्ये आणि एक व्यावसायिक उद्योजक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे ते प्रितेश मुकादम, त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे सफलता मिळाली टीम मोहो संघाला, राकेशला. सूर्यानं अप्रतिम झेल टिपलाय, आल्या पावली माघारी परतावं लागतं. विकेट मिळाली दुसरी, बॅक टू बॅक 2 विकेट गेल्या आणि आता मात्र येणारे 12 चेंडू आणि त्या 12 बॉलमध्ये करायचे त्या 28 धावा. धावसंख्या 22, 12 चेंडू 28.
सोन्या पाखऱ्या ग्रुप आणि या स्पर्धेमध्ये महाकाल ग्रुप आपण पाहताय तो सुद्धा अंतिम 3 मध्ये पोहोचलाय. म्हणजे बक्षीस पात्र ठरलेला संघ आहे. एकाने एका पारितोषिकावर तो आता आपलं नाव कोरणार आहे आणि तो संघ सुद्धा इथे आपण पाहताय पुन्हा एकदा मेगा फायनल अंतिम 3 मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहता आमचे प्रितेश मुकादम असतील आणि त्या मुख्य व्यासपीठावर आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आपण करूया. आपण येणारे 12 चेंडू 28 ची आवश्यकता. प्रितेश मुकादम यांच्या माध्यमातून सुद्धा आणखी एक स्पर्धा आपण याच मैदानावर पाहिली. एक बरी मोठी स्पर्धा सुद्धा आपण पाहिली होती आणि आता मात्र पुन्हा एकदा ही वन डे शोची एक दिवसाची स्पर्धा सोन्या पाखऱ्या ग्रुप ट्रॉफी आपण पाहताय. सूर्या मस्कर बॉलिंग मार्कवर. सूर्याला आपण पाहताय पवनसाठी बॉल एज लागली बॅटची आणि चेंडू मात्र जातो आहे एका धावेसाठी. निर्धारित जागा आहे आणि त्या निर्धारित जागेमध्ये एकदम मिळेल आणि धावसंख्या 23. येणारे 11 चेंडू आणि त्या 11 बॉलमध्ये आता 27 धावा. ह्या षटकावर बरंच काही निर्भर आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं असरोटी टीमसाठी महत्त्वाचं आहे आणि मोहो टीमसाठी कमीत कमी धावा खर्च करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्हाला धावा जमवायच्या असतील तर प्रयत्न करणं, धावा वाचवायच्या असतील तर गोलंदाजी चांगली करणं हे सारं काही तुम्हाला करावं लागेल. 3 क्षेत्ररक्षक आले, अगदी बॅकअप दिला, प्रोटेक्शन दिलाय, तिसरीचा प्रयत्न केला जातो आहे आणि तिसरी धाव इथे मिळेल का? आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. 3 धावा सुद्धा मिळाल्या आणि 3 धावेच्या बरोबरीनं इथून मात्र धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या आता टोटल 26 वर पोहोचली आहे. येणारे 10 चेंडू आणि आता 24चं इक्वेशन आहे. 10 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण या मॅचमध्ये. येणारे या 4 बॉलमध्ये बरंच काही आहे. कमीत कमी सूर्याने धावा खर्च केला तर जास्तीत जास्त धावा शेवटच्या अंतिम षटकामध्ये राहतील. जर या षटकामध्ये पवन आणि बॅट्समनच्या माध्यमातून धावा जर आल्या, मोठे फटके झाले तर प्रेशर कदाचित निर्माण होणार आहे गोलंदाजी करताना या गोलंदाजावर. ते प्रेशर तुम्हाला क्रिएट करावं लागेल, प्रेशर टाकावं लागेल. कारण कदाचित ते प्रेशर टाकलं तर एखादा मग हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावर प्रहार, या साऱ्या गोष्टी नक्कीच मिळतील. परंतु ते केलं जाईल का? पवनचे 2 षटकार आपण पाहिले. येणारे 9 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती तब्बल 24 धावेची. 9 आणि 24 हे समीकरण. अवांतर बॉल फेकलाय, वाईट बॉल फेकतोय. 9 मध्ये 24 ची आवश्यकता होती. एक सिंगल आली. आता येणारे 9 चेंडू आणि राहिल्या 23 धावा. 9 चेंडू आणि 23 धावा आता या मॅच मध्ये टार्गेट असेल. इक्वेशन आहे 9 चेंडू 23 ची गरज. सूर्यावर हल्ला आणि इथून मात्र येतोय कव्हरच्या वर डीप एक्स्ट्रा कव्हरला चिरडीत असताना जरी पाऊस येतोय, पावसाच्या सरी जरी आल्या तरी आम्ही धावा जमवण्यासाठी प्रयत्न करतोय, प्रयत्नशील राहतोय हे सांगत असताना असरुटी टीमचा बॅट्समन तुम्ही पाहताय पवनच्या बॅटमधून आलाय. आणखी षटकार आणि तो 7 धावेनं टोटल धावसंख्या स्कोर कार्डवर पुढे जाईल. धावसंख्या 33. आता राहिलं टार्गेट 8 बॉल 17 धावेचं टार्गेट आहे. 8 चेंडू आणि 17 धावा. आता मॅच मध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. गरमाट निर्माण केली जाते. जरी पाऊस असला, थंड वातावरण, तरी त्यामध्ये अगदी गरमी वाढवण्याचं काम हे दोन्ही संघ करतायत. कधी मोहो संघ, कधी असरोटी, कधी मोहो. 8 बॉल आणि 17. कमबॅक एक तेरी तो एक मेरी. आधीचा डाव आपण पाहिला बॅट्समनचा षटकार, नंतरचा डाव आपण पाहिला सूर्या मस्कर गोलंदाज डॉट बॉल. येणारे 7 चेंडू आणि आता आव्हान आहे 17 धावेचं. हा बॉल खूप निर्णायक असेल दोन्ही टीमसाठी. 7 बॉल आणि 17. तिसऱ्या षटकामधील अंतिम बॉल आणि इथून मात्र पुन्हा एकदा पवन आणि समोर आहे सूर्या मस्कर. सूर्या मस्करला आपण पाहताय. चेंडू मात्र फटका तर सुरेखा, परंतु धावा मिळतील फक्त एकच. आणि या 1 धावेनं बॅकवर्डला आपण पाहिलं आणि या 1 धावेनं आता समीकरण उरलाय शेवटचे 6 बॉल आणि आता कंपल्सरी 16 धावेंची आवश्यकता. 6 चेंडू आणि 16 धावा इथून करायच्या टीम आसरुटी संघाला, तर 16 धावा वाचवायचेत मोहो संघाला. कोण जिंकून पुढे जातोय, कुणाचा प्रवास थांबतोय आणि कुणाला संधी मिळत आहे. पण आपण जाऊया मुख्य व्यासपीठावर आणि सन्मान करूया. सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके आपण पाहताय प्रितेश मुकादम दादांचा इथे सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
मी निलेश शेठ जळे आहेत सोन्यापाखऱ्या ग्रुप आणि त्याचे सर्व यांच्या माध्यमातून आपण करूया प्रितेशदा मुकादम यांचा सन्मान आपण करतोय माईचे उबदार शाल पुष्पगुच्छ आणि त्यांचा आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून हा सन्मान। आपण आला त्याबद्दल पुन्हा एकदा सोन्यापाखऱ्या ग्रुप आणि या स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत। येणारे 6 बॉल आणि आता कंपल्सरी 16ची गरज। 6 चेंडू आणि 16 कोण असेल गोलंदाज कोणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाईल कोण असेल तो गोलंदाज की या धावा इथून वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे मोहोज संघाला पुढे नेऊन चान्स देणार आहे। तर मग इथून पवन जो सध्या सलामीला आलाय अद्यापर्यंत पवन चांगला खेळ केलाय एकाकी किल्ला लढवतोय आणि आता मात्र 6 बॉलमध्ये 16 धावेंसाठी पवनचा खेळ कसा राहतोय पवन काय प्रयत्न करतोय आणि आसरोटी संघाला पुन्हा एकदा संधी मिळून देणार का। 6 बॉल आणि 16ची गरज। सहा चेंडू आणि 16ची गरज। एक धाव तर कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी निघतील का रन्स नसेल दोन्ही बाजूने स्ट्राइक सोडणं गरजेचं आहे दोन्ही बाजूने स्ट्राइक कदाचित मला असं वाटतं रोशन की कदाचित जर स्ट्राइक सोडली असती तरी रन्स कंप्लीट झाली असती पवन स्ट्राइकवर आला असता परंतु रन्स घेणं हे आता थोडंसं अंगलट येतोय की काय। नॉन स्ट्राइक एंडला पवन आलाय आता मात्र येणारे बॉल 5 आणि त्यामध्ये 15ची गरज। 5 चेंडू आणि 15 एकात मोठा फटका एकात षटकार चौकार येणं या मॅच मध्ये चुरस जसा सरळा रंग बदलावा तसा क्रिकेट हा रंग बदलतोय परंतु या सामन्यामध्ये रंग बदलले जातील का रंग भरले जातील का। येणारे 5 चेंडू आणि गरज आहे 15ची। या वेळेला मात्र हवेमध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय परंतु पंच सांगतात इट्स अ डेड बॉल पाहायला मिळतोय खेळपट्टीच्या कदाचित बाहेर असावा। येणारे 5 चेंडू आणि पुन्हा एकदा 15ची गरज। पाच चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता। येणारा हा डॉट बॉल तुम्ही पाहताय मंथनच्या माध्यमातून आणि आता मात्र येणारे 4 चेंडू आणि गरज असेल पुन्हा एकदा 15 धावेची। पवनचा नॉन स्ट्राइक एंडला राहणं कदाचित आसरोटी टीमसाठी हानिकारक किंवा कदाचित शेवटपर्यंत अंगलट येईल का परंतु या वेळेला मात्र एक सिंगल घेतोय आणि आता मात्र पवनला स्ट्राइकवर आणतोय। येणारे 3 चेंडू आणि 3 बॉलमध्ये 14 धावा म्हणजे कदाचित 2 चौकार 1 षटकार 2 षटकार डबलची धाव 3 बॉल आणि 14 धावा। तर सिंगल धावेसाठी पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल करतोय। आता बॉल राहिली 2 आणि 13 धावेंची आवश्यकता। 2 चेंडू आणि 13 धावा असं वाटलं होतं कदाचित ज्या वेळेला पवनने षटकार मारले त्यानंतर येणाऱ्या 12 बॉलमध्ये जे 28 राहिल्या कदाचित सामन्यामध्ये थोडंसं युटर्न घेतला असता की काय परंतु आता मात्र शेवटच्या षटकामध्ये पवनचं नॉन स्ट्राईकला येणं सिंगल धावा येणं आणि आता मात्र 2 बॉल आणि गरज आहे 13 धावेंची। निर्धाव चेंडू येतोय डॉट बॉल हाताळलाय आता शेवटचा अंतिम बॉल आणि 13 धावा। पुन्हा एकदा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रितेश मुकादम यांचं हार्दिक असं स्वागत करूया आणि या सामन्याचा सामनावीर